गांधी जयंती. हा काय योगायोग म्हणायचं काय मला कळत नाही. पण जशी संघाला 100 वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले. त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. कारण अशी लढणारी माणसं कमी होत चालली. जो लढेल तो तुरुंगात जाईल. ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झाली. जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला. सर्वांनी विरोध केला. आपण केलाच पाहिजे. तो लागू होऊ देता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेलाच्या मंडळींची मताशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही. सगळ्या संघटना जर कोणी अति डावे कडवे डावे, आम्ही कडवे डावे वगैरे ओळखतो. आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोनच जणांना ओळखतो. पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखील काही कारण सांगणार असाल तर उदाहरणार्थ सांगतो कसं काही वापर होतं. सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त. सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख, जिकडे कडाक्याची थंडी नुसती कडाक्याची नाही, हाडं मोडण्याची थंडी असते, त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे, त्यांना काहीतरी उद्धार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या. ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली. पाण्याचं दुर्भिक्ष होतं. ते दुर्भिक्ष होऊ नये, पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आई स्तूपाची योजना आणली. काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का न्याय हक्कासाठी. लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे. न्याय हक्क ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते. करताय उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढटकून बघायला तयार नाही. मग पेटले सगळे काय त्याला जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून राजपथाखाली आत्महत्या केली. जा एक वर्षाचं बाहेर पडणार. हा जनसुरक्षा कायदा, हम करेंगे कायदा, तोच आपल्याला तोडून टाकायचा आहे. तोच तोडून टाकायचा टाकायलाच पाहिजे. कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचुक हे देशद्रोही नव्हते. पण त्यांच्यावर आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात. एका शिष्टमंडळाने ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचुक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं ह्या जरा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोह होतोय. आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईने चिखल करून ठेवलाय. जो म्हणतोय ते तुम्हाला कळेल. एक गोष्ट तुम्हाला सांगितलं, एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुत्राम संबंध नाही, दुराचाराने सुद्धा संबंध नाही. 3 वर्ष मणिपूर जळते. आता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले. 3 वर्ष जळते मणिपूर. तिथल्या महिलांची हिंडवडी निघते. ना मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार. पण एवढं करून मोदी गेले. आम्हाला असं वाटतं की मोदी काहीतरी तोडगा काढतील, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील. पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं, हसायचं की रडायचं. मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजींनी भाषण केलं, मणिपुर के नाम में ही मणि है. और ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे, आम्हाला इथे कळतं म्हणून मराठी सक्तीची पाहिजे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला मणी दिसला पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यात पाणी नाही दिसलं. तिथली जनता रडते, तिथली जनता आक्रोश करते. पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम में ही मणि है, त्याच्याला जाता तिकडे.
ही जी यांची सगळी कृती आहे, मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे. अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो, काय जीव असतो, सगळ्यांना शाळेमध्ये होता अमिबा. वाटेल तसा वेडा होता तसाच असतो, जिकडे लागेल तिकडे युक्ती करतो. झालं का की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा. पण एक पेशी शरीरात गेलं तर पोट बिघडतं. तसे समाजात असले तर शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतो, म्हणून अमिबा म्हणतो. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहे. म्हणून मी बातमी घेऊन आलोय. इंडिया टुडेने सर्वे केलाय, तुमच्यापर्यंत आलाय. इंडिया टुडेने सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्याचा सर्वे, म्हणून मी त्याचा कागदच घेऊन आलोय. आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचे कौतुक होतं, ते माझं नव्हतं. पण आज जो सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन.